विरार संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पॉवर 11 मिरारू टीमला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं. 5 षटकांचा मॅच होतोय. मॅचला होतं सुरुवात. सोबत जोडले जात आहेत अक्षय साटम. थँक्यू संदीपजी गावंड सर. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच महत्वाचा आहे. मॅच नंबर 5 आई बारुंडा माऊली संघ विरार पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्ट्रेट हिट खेळून 2 धावा येत आहेत. अकाउंट ओपन. पहिली धाव फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये संदीप सर, आणि पहिल्याच बॉल वरती या 2 धावा येत आहेत. आर्यन यांनी आपल्या संघाकरता खातं उघडलंय. सध्या पॉवर 11 बेरारूट संघाचा खेळाडू आहे. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने चेंडूला कोण काढलाय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स डिक्लेरेशन झोनच्या दिशेने वळतोय. 2 धाव मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली ती 4. सुरुवात इथे सुद्धा चांगली केली. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके येत आहेत. बॉलर नेम विशाल. बॉलिंग मार्क वरती विराट कोहलीचे मोठे फॅन आहेत. जर्सी नंबर 18 आणि लुक थोडा फार विराट नाव आहे का? प्रणित हे खेळाडू आलेत, परंतु ते फॅन आहेत विराट कोहलीचे, त्यामुळेच 18 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केलंय. डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा तर आला आणि ते धोका निर्माण होऊ शकतो. तो धोका निर्माण झालाय. आर्यन याला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेटचं पतन. वाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु महत्वपूर्ण धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या. लेग बाईज आणि बाईजच्या धावा नाही आहेत. याकडे सर्व टीमनी लक्ष द्या. वाईडला बॉल गेला तर धावू शकत नाही तुम्ही, परंतु धाव काढण्याचा इरादा केला आणि इथे रन आउट होईल बॅटर हा. अंपायर धावबाच्या स्वरूपात विकेट मिळाली आणि खऱ्या अर्थाने इथे जर आपण बघितलं तर हा पहिला धक्का लागलाय. पहिला धक्का लागल्यानंतर धावसंख्या धावफळकावर आहे ती 5. बाहेर हे रूल्स असतात. बॉक्स क्रिकेट मध्ये आपण पाहिलंय, टर्फ क्रिकेटला सुद्धा, की वाईडला 22 लेग बाईजच्या धावा आहेत दुसऱ्या टुर्नामेंटला. इथे कुठलीही 22 लेग बाईजची धाव नाही आहे, याकडे लक्ष असू द्या. वाईट बॉल मध्ये जर वाईटची धाव आली तर ती धाव फक्त गृहीत केली जाईल. बॅटर धावला तर आउट दिला जाईल जर स्टंप वरती बॉल लावला तर. म्हणून वाईट बॉलला फक्त वाईटची एक्स्ट्रा रन आहे. लेग बाईज बाईजच्या धावा नाही आहेत या स्पर्धेत. हो, दांडी गोल मिडल स्टंप वरती नेम साधलाय आणि ते आणखीन एक जबरदस्त बॉल स्वतःला ब्लॉक करून घेतलाय आणि प्रणितने काय गोलंदाजी केले. आणखीन एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी. मिडल स्टंपच्या दिशेने चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटरचा. दुसरा धक्का दिला गेलाय बॅटिंग करणाऱ्या पॉवर 11 मिरारूड या टीमला. पॉवर सध्या तरी दाखवले गोलंदाजी करणाऱ्या टीमने. इंडिया आपल्या भारत देशाचे नाव असलेली जर्सी परिधान केले. विराट हे नाव आहे. विराट कोहली यांचे जबरदस्त फॅन आहेत ते. आणि विराट कोहली यांनी म्हटलं होतं की ज्या वेळेस त्यांचे वडील ऑफ झाले होते त्यावेळेस त्यांची तारीख होती 18 डिसेंबर आणि अंडर 19 मध्ये ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली त्यावेळेस त्यांना जर्सी मिळाली, ती नंबर होता 18. आणि इंडियन टीम मध्ये प्रत्यक्षात ज्यावेळेस त्यांचा डेब्यू झाला त्यावेळेस ती तारीख होती 18 ऑगस्ट. आणि तब्बल 18 वर्षांनी RCB ला ट्रॉफी जिंकून देण्याचा जो मान मिळाला त्या विराट कोहलीची आठवण या खेळाडूने इथे दिली. नक्कीच 18वा सीझन आणि IPL मध्ये ती ट्रॉफी उचलली, म्हणून 18 नंबर खास आहे क्रिकेटमध्ये. आणि 18 नंबरची जर्सीचा चांगला उल्लेख आपण केला. धाव वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्राने 6 धावा. एक धाव या ठिकाणी मिळते आणि अशी जर स्थिती केली, अशा प्रकारचे चेंडू जर टाकलेत तर मग तो फायदा होऊ शकतो. धावसंख्या चेंडू टाकून झाली 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक. लो फुट टॉस बॉल. 1 धाव मिळेल. ऑन साइडला खेळून काढलं होतं. 1च धाव. एका धावेची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. अक्षय, इथे धाबा बनवणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीच तर बॅटिंग करावी लागेल. आणि अशा प्रकारे बोनस आला अंडर क्रिकेटमध्ये. नो बॉल आणि इथे रन आउट. काय बॉल काउंट असेल का हे पाहणं गरजेचं आहे, की अंडरआर्म क्रिकेटमध्ये नो बॉलला बॉल काउंट असतो बऱ्याच स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये कोणता रूल आहे ते आपण पाहणार आहोत.
विकेट तर मिळाली. धावसंख्येत जर आपण बघितली तर धावसंख्या झाली 1 पुढे सरकली. धाबा लागल्या जातात ते 8 रन्स. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला आता अजूनही एक शेवटचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. प्रणित क्रॉस बॅटने खेळायचं होतं आणि ह्याच बरोबर इथे परतावं लागतं बॅटरला. आणखीन एक धक्का दिला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मिरारो टीम पॉवर दाखवू शकली नाही आणि गोलंदाजाने काम या षटकांमध्ये तमाम केलंय. विकेट डाऊन, गॉन. संकटांना दूर करावं लागेल, संकट मोचक बनावं लागेल. जसे आज सुरुवातीपासून संकट दिलेत, चांगली गोलंदाजी गोलंदाजाने केलंय. गबरू ह्या चेंडूवर थोडासा फसला गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू टाकला गेलाय. ह्याच बरोबर स्ट्राईक इन कडे ओमान आहे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 या 2 धाबा धाव फळकावर लगेचच जमा होत आहेत. धाव संख्येत आता बदल होतोय, धाव संख्या वाढते. 17 धाबा फलकावरती ओमानच्या बॅट मधून हा सिंगल आणि नो अशा 2 एक्स्ट्रा धावा येत आहेत. स्ट्राईकला आता गबरू आलाय. ओ पुन्हा एकदा एक ऑन द अप फटका खेळला. गॅपला शोधायचा होता आणि इथे मात्र एकच धाव मिड ऑफच्या रिझन मध्ये. धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या 18 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 18 धावा. 9च्या सरासरीने हे धावसंख्या आपण पाहू शकतात. 5 गडी बाद 18 धावा. 9ची सरासरी सध्याच्या स्थितीला योग्य सरासरी असे मी म्हणणार नाही, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगला खेळ होत असतो, मोठे फटके येत असतात, वाईडचा भरणा आपल्याला जास्त दिसत असतोय. आता रणनीती आखावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. याचं कारण असं की अक्षय इथे 5 गडी बाद झालेत आणि 9 खेळाडूंना घेऊन तुम्ही तो क्रिकेट खेळू शकतात अंडरआर्मचं. आणि म्हणूनच इथे थोडासा दबावामध्ये बॅटिंग करणारा संघ आहे. आणि इथे जर पाहिलं 5 विकेट घेतले म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा बोलबाला आहे. ते धावा देतात 18 धावा, तरी सुद्धा मात्र विकेट 5 घेतल्यात. म्हणजेच इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक करेन. 18 रन अब तक हो चुके 2 ओव्हर के बाद. गोलंदाजी मार्गावर पुन्हा आता आमंत्रण दिलं जातं प्रणितला. जास्त वेळ खर्च होईल असं काही करू नका, कारण आणखीन पहिल्या फेरीतील एक मॅच शिल्लक आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सुद्धा आम्ही आता जागृत करतोय. निधी स्पोर्ट चंद्रपडा आणि जय लसावीर नाला सोपारा असा तो मॅच असेल. हा व्हाईट बॉल, एक धाव धावफळकावर जमा केली. 19 धावा. पुन्हा एकदा वाईड, बॅक टू बॅक 2 वाईड येतात. इथे विकेट घेतलेले आहेत तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रा धावा वाढवून देतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. ऑन ड्राईव्ह केलाय, एकच धाव, एका धावेने धाव फलक पुढे येते. टीमची धाव संख्या 21 धावा. धावा तर मिळत आहेत, परंतु त्याकरता विकेटवर थांबावं लागेल. आणि 2 फलंदाज ह्यासाठी चर्चा करतायत विकेटच्या अगदी मध्यभागी येऊन की धावा आता बनल्याच पाहिजे. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, मनगटाची मदत घेतली, मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एकच धाव, धाव संख्या पोहोचली 22 वर. चांगला माइंडसेट आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. इथून सेन्सिबल क्रिकेट खेळूनच धावा येतील आणि त्याच प्रकारे धावा येताना दिसतात. सिंगल आता विकेट हातामध्ये कमी आहेत, त्या कारणाचा सिंगलने गाडी पुढे सरकते. आणि बॅटिंग टान्स सुद्धा थोडासा वेगळा वाटतो या खेळाडूंचा, कारण प्रॉमिसिंग फटकेबाजी होताना दिसत नाही. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. धाव संख्या 1ने पुढे जाते. एक धाव इथे महत्वाची आहे. 24 धावा 3 बॉल. एक्स्ट्रा धावा देखील येतात. शॉर्ट मिड विकेटला पुन्हा एकदा चेंडू जातोय. फिल्डर आहे, ऍक्शन रिप्ले सातत्याने संदीप सर तेच पाहतोय की शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर आणि सिंगल तिथेच. 2-3 वेळा ही घटना घडल्या या मॅच मध्ये आतापर्यंत, या ओव्हर मध्ये. चांगली, याचाच अर्थ की गोलंदाजी चांगली होतं. ऑन साईडला खेळून काढलं जातं या चेंडूला. काऊ कॉर्नरचा शतरक्षक येण्याआधी बॅटरला एकच धाव मिळाली. बघा
तितक्या दूर गेल्यानंतर सुद्धा एकाच धाबेवर समाधान मानावं लागतं बॅटरला. धावसंख्या 1 पुढे जाते. धावा झाल्या तर 26-26. नक्कीच इथे 2 धावा येऊ शकल्या असत्या. हाच जर चंद्रपाड्याचा संघ असता ऍडव्हेंचर बॉईज किंवा शिवतेज तर 2 धावा आरामात कंप्लीट केल्या असतात. थोडस आउटफील्ड आहे ना तो वर चढ आहे पण स्वतःची काळजी देखील घ्या त्या ठिकाणी. या 2 धावेने षटकाची होईल समाप्ती आणि फलकावरती धावा आहे 28. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. 3 ओव्हर के बाद 28 रन अब तक. 3 षटकं संपले. जसा उल्लेख केला आपण 28चा 9.33च्या सरासरी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. फक्त एकच धाव एक्स्ट्रा आले कारण सुरुवातीला 2 षटकांमध्ये 9च्या सरासरीने 18 धावा होत्या आणि आता रणनीतीमध्ये बदल केला असं वाटतं. त्या अनुषंगानेच बॅटिंग करेल पॉवर 11 मीरा रोड हा संघ. याआधी आई मारुंडा माऊली संघ विरार संघाची चांगली गोलंदाजी आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं जाते. आता गोलंदाज कोण असेल याची सुद्धा चर्चा होतोय. ह्या चर्चेमध्ये जास्त वेळ खर्च सुद्धा होतोय. ह्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. वाटते जास्त गोलंदाजचा वापर केला जाईल या मॅच साठी. एकंदरीत 4-5 बॉलर आल्यात पण तो चॉईस एकाला करायचा आहे, निवड एकाची करायची आहे. म्हणून फिल्डिंग वाला संघ सूचना आहे की आपण आपला गोलंदाज फक्त बॉलिंग मार्क वरती आणा. बाकी फिल्डर जे सेट केले त्या प्रकारे सेट ठेवा. कधी कधी चांगला खेळ होत असताना कुठे टाइमपास झाला ना तर तो वेळ निघून जातो संदीप सर. म्हणून जो रिदम असतो ना तो कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज मार्गावर आलाय. बॉलर्स नेम अजय. गोलंदाजी मार्गावर आलाय. फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. बघू शकतात या चेंडूला फॉरवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये खेळून काढलं. 2 धावा पण पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेची नोंद केली जाईल आणि आता प्रतिसाद चांगला मिळतोय. दोन्ही बॅटरचा फायदा झालाय. 4 धावांचा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाते आणि धावा बनले आहेत 32. म्हणून सांगितलं की रिदम कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं असतो आणि तो जर चुकला ना तर या प्रकारच्या चुका होतात. एक नो आला तिथे चौकार आणि पुन्हा एकदा वाईड म्हणजे तिथे एक्स्ट्रा धावा येत आहेत. टीमची धाव संख्या 34. स्कोर मूव्स ऑन 34. शॉर्ट बॉल. चेंडू हवेत आहे. पाहूया शतरक्षक पोहोचेल काय. 1 धाव मिळाली. 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट केलं. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 36 वर. पुढचा बॉल हवेत आहे. चेंडू आणि आता झेल कॅरी होईल काय. झेल टिपलाय. विकेटचं पतन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 36. हे प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा. सार्थक आलाय मैदानाच्या आतमध्ये. भावेश पुणेकर यांचा गुणगान गाणारं हे संगीत. भावेश पुणेकर म्हटलं तर अंडरम क्रिकेटची नेहमीच मोठी स्पर्धा भरवणारं व्यक्तिमत्व आणि दर्जेदार स्पर्धा. 9 वर्ष सुंदर आयोजन नियोजन. बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये आलाय. फिल्डरचं जर माइंडसेट पाहिलं ना तर बॉल व्यवस्थित दिसत नसावा. तिथून सूर्याची किरणं डोळ्यांवरती येत असतील परंतु जबरदस्त जो कॅच घेण्याची ऍक्शन होती ना ती अप्रतिम होती आणि त्याच अनुषंगाने इथे हा कॅच कॅरी केलाय. सूर्याची किरण जरूर येत होती परंतु चेंडूवरती नजर त्याची होती म्हणूनच हा जजमेंट सहित अप्रतिम कॅच कॅरी केलाय. 7वा धक्का. आता बघायचं झालं तर शेवटची जोडी असेल या खेळपट्टीवर. धावसंख्या 7 गडी बाद 36. विकेट हॅट्रिक वर आलाय हा गोलंदाज अजय. चांगले विक्रम करतोय. चांगला पराक्रम करतोय. गोलंदाजी मार्गावर अजय आणि नवीन बॅटर जुल्लूर. जुल्लूर करता हा ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय अजयने आणि बॅटरला बीट केलंय. सातत्य राखलंय गोलंदाज अजयने. डॉट बॉल. जुल्लूर
जुलूरचा जुनून बघूया कशा प्रकारे असेल. एक वेगळं नाव. 4 बॉल. जुलूरने यावेळी फटका तर अप्रतिम केलाय. फिल्डर आहे आणि इथे कॅच. 90% प्रेक्षकांना वाटलं की यस कॅच घेतला, परंतु इथे कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर 5 बॉल, टीमची धाव संख्या 37. चौथं षटक सुरू आहे. 5 चेंडू टाकून चाललेत. 7 गडी बाद 37 धाबा. शेवटची जोडी आणि धावा बनवाव्या लागतील. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. क्षेत्ररक्षक तिथे पडलेत आणि चेंडू बघूया कुठपर्यंत पोहोचतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली बॅटर ओमानला. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पॉवर 11 मीरारो टीमची धावसंख्या धावफळकावर आहे ती 38 धावा. 38. स्कोर इज 38. पॉवर 11 मीरा रोड. पॉवर जी आहे ना ती सध्या कमी पडले. हे 6 बॉल मध्ये 7, 8, 10, 40, 45 क्रॉस केल्यानंतर बॉलिंग अटॅक आहे या संघाकडे. आणि एका साइडला आई बारुंडा माऊली संघ विरारचा पाहतोय आपण. जबरदस्त बॉलिंग अटॅक. बॉलिंग मार्क वरती आलाय बॉलर. बॉलर नेम संकेत. आम्हाला ऐकायला आलं संदीप. संकेतचा पहिला बॉल. वाईट बॉलचा सिग्नल. वाईट बॉलचा संकेत दिलाय संकेतने. अतिरिक्त धाव तर मिळाल्या. धावसंख्या 39. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. शेवटची जोडी. ओमन स्ट्रायकिंग कडे आणि हा जेल ड्रॉप. शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये जेल ड्रॉप. विराट त्या ठिकाणी होतोय. प्रणित. नक्कीच 3 बॉल वरती 3 मिसफिल्ड झाले सलगच्या. अजून एकदा पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं आणि इथे कव्हर रिझन मध्ये या 2 धावा. या 2 धाव्याने धावपळक पुढे येत आहेत. टीमची धावसंख्या 42 धावा. कशा येऊ द्या संदीप सर, कारण की शेवटचा विकेट आहे. 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावा येत आहेत या ओव्हर मध्ये. 50च्या आसपास धावसंख्या पाहिजे. टीम की रन संख्या 42 रन. 42. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. संकेत. समोर चलोर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. नो बॉलचा इशारा तर आलाय. कव्हर क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय आता. वाईड ऑफ लॉंग ऑफ. 1 धाव मिळाली. दुसरी धाव पूर्ण केली. 2+1 या 3 धावा असतील. धावसंख्या 3 ने पुढे जाते. धावसंख्या वाढताना दिसतोय. धावसंख्या 45. नक्कीच जबरदस्त बॅटिंग होते. 45 धावा. पुन्हा एकदा यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा इरादा होता. बॅटर पुढे जरूर गेला पण तो ती पॉपिंग क्रीजची रेष आहे ना ती ओलांडली नाही, म्हणूनच हा डॉट बॉल. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा थोडासा चेंडू होता आणि इनसाइड आउट करून खेळलं होतं. एकच धाव मिळाली जुल्लूरला. धावसंख्येत होतं बदल. धावसंख्या 46. शेवटचे 2 चेंडू आता शेष आहेत या इनिंगचे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या जय लसावीर नालासोपारा आणि निधी स्पोर्ट चंद्रपाडा. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय की काय बघूया. धावबाची संधी आहे. एकच धाव मिळाली ओमनला. स्कोर मूव्स ऑन. जयरेश म्हात्रे यांचं आगमन होते. वेलकम जयरेश. या ग्राउंड बनवण्याकरता मेहनत भरपूर त्यांची असते आणि फटका तर अप्रतिम आहे. आवाज चांगला आलाय आणि खडे खडे षटकार मारणं या ग्राउंड वरती इझी काम नाही आहे. स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक येतोय शेवटच्या बॉल वरती प्रहार. षटकार. 53 धावा झाल्यात आणि 54 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवलंय आई बारुंडा संघ विरार संघासमोर. हॅलो. थँक्यू सो मच
54 रनों का टारगेट रहेगा, 54 रनों का टारगेट है। वेलकम संतोष जाधव पिण्या, आपलं हार्दिक स्वागत आहे. जयरेश म्हात्रे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जयरेश म्हात्रे, जय लसावीर जयरोजचे मात्रे आणि त्यांच्या अपोजिट आहे संघ निधी स्पोर्ट चंद्रपाडा. या टॉस करूया आपण. जयरेश म्हात्रे, सिद्धिविनायक संघाचा एक बेस्ट फिल्डर आणि एक अटॅकिंग बॅटर जयरेश म्हात्रे आणि भावेश पुणेकर या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 5 ओव्हरचा मॅच. एका साइडला ऍडव्हेंचर बॉईज तर एका साइडला निधी स्पोर्ट असा टॉस केलाय. टॉस निधी स्पोर्ट असा कॉल निधी स्पोर्ट्स झालाय. जयरेश थँक्यू आपण आल्याबद्दल. आपण असं नसतं व्हायचंय. जय लसावीर नालासोपारा टॉस जिंकला. निर्णय काय? फिल्डिंग. फिल्डिंग करायचं. थोडं घाईमध्ये आहे, त्याचं कारण काय आहे? संतोष, तू तर इथे सातत्याने स्पर्धा खेळत असतो आणि दरवर्षी तुमचा संघ असतो. यंदा निधी स्पोर्ट ओपन मधून तुला कॅप्टन्सी मिळालं या संघाकडून, तर काय म्हणशील? दुसरा काय नाही बोलणार. टीम एकच आहे, सगळे मिक्स आहेत. खेळायचं आहे, दोन्ही एकच टीम आहेत आणि जिंकायचं आहे, हेच आहे. आता बघू, भरपूर वर्ष झाले जिंकलो नाही, आता जिंकून जायचं आहे. आणि तू दरवर्षी स्पर्धा खेळतो, एकंदरीत काय म्हणशील या स्पर्धेविषयी, भावेश पुणेकर यांच्याविषयी? नक्कीच दरवर्षी भावेश पुणेकर चांगली टुर्नामेंट भरवतोय आणि ह्या टुर्नामेंटसाठी सगळे वाट बघत असतात कधी येते ही मॅच, आणि बघू, जिंकायचा प्रयत्नच करायचा आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय जय लसावीर नालासोपारा संघाने आणि घेतलाय निर्णय तो गोलंदाजी करण्याचा. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया दिग्गज समालोचक संदीपजी गावंड सरांचा. थँक्यू जेटीसी लाईव्ह. थँक्यू सो मच अक्षयजी साठम. नुकताच पालघर जिल्ह्यातील नामवंत समाजसेवक ज्यांच्या कार्याची दखल आता सुद्धा घेतली जाते असे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आदरणीय श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. पुन्हा आम्ही त्यांचं स्वागत करतोय. ऍडव्हेंचर बॉय चंद्रपाडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025 मध्ये कुमारी निधी दिदींचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेला आपण प्रत्येक वर्षी बघत असतोय. हे 9वं वर्ष आहे या स्पर्धेचं आयोजनाचं आणि नवनवीन बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. जयू स्मृती निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा असा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच मध्ये स्वर्गीय जयेश घरत अर्नाळा येथील तो खेळाडू, चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत दाखवलंय. सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा तो खेळताना दिसला होता. त्याच्यानंतर अनेक दिग्गज गोलंदाजांविरुद्ध प्रहार करण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये आपण बघायचो. त्या खेळाडूची आठवण या ठिकाणी पुन्हा एकदा केली. बाबाजी पुणेकर सरांचं मी मनापासून आभार मानेन. आलेल्या प्रत्येकाला ते मान सन्मान देतात. स्वतः पुढे होत नाही, परंतु कालच्या दिवसातील त्यांचं एक वाक्य टॉसच्या वेळेचं मला आठवतंय की विकी आणि मी दोघेही एकच आहोत. आमचे सर्व जे मेंबर्स आहेत ते आम्ही सर्वजण एकच आहोत. आणि त्यावेळेस त्याने टॉस केला की काय आणि मी केला की काय, हे एक वाक्य होतं बाबाजी पुणेकर यांचं. मोहन दादा अशाच व्यक्तींची पाठराखण करत आहेत जे कार्यामध्ये कार्यशील आहेत, समाजकार्यात पुढाकार घेत असतात. आणि त्यांच्यासोबतच आपण बघतायत हे सर्व मित्र परिवार. या मॅच कडे अक्षयजी 54 धावांचं टार्गेट आहे आणि त्याकरता इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा डावपेच आखणं गरजेचं आहे. डावपेच आखूनच क्रिकेट खेळलं जाईल आणि नक्कीच एक फायटिंग टोटल आहे. असं नाही की धावा कमी आहेत, असंही नाही की धावा जास्त आहेत. एक जसा मॅच पाहिजे ना त्या प्रकारचा मॅच पाहायला मिळू शकतो. फायटिंग मॅच, रोमहर्षक मॅच पाहायला मिळेल का प्रश्नचिन्ह आहे. परंतु 55 धावा, एक काळ असा वाटला की ज्यावेळी सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 5 विकेट गेले ना की 40-30 पर्यंत तरी पोचेल का असं वाटलं होतं बॅटिंग करणारा संघ. आणि त्यानंतर मीरा रोड संघाने आपली पॉवर दाखवली. खरी पॉवर काय तर शेवटला जुलूर आणि त्याच्या जोडीला जी पार्टनरशिप झाली ना
ओमानच्या माध्यमातून सिंगल डबल कंटिन्यू ठेवले आणि ऑटोमॅटिकली 55-54च्या घरामध्ये त्या धावा आल्या. त्यामध्ये शेवटच्या बॉलवरचा षटकार भरपूर इम्पॅक्ट टाकला या इनिंग मध्ये. पॉझिटिव्ह एनर्जी देणारा 50+ आकडा. प्रणित आणि दुसरा कोण आहे? डिसिप्लिन मला या स्पर्धेमध्ये नेहमीच दिसतं, परंतु प्रत्येक टीमले आपल्या खेळाडूंची नावं सांगण्याकरता एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या प्लीज. मॅच स्टार्ट करा. वेळेचं बंधन आहे. गेम इज ऑन. प्रणित इज ऑन स्ट्राईक. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. डाऊन द लेग. पहिला चेंडू डावेश सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा. पंच दर्पण म्हात्रे यांचा. एक धाव मिळाली. प्रत्युत्तरादाखल 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 1. प्रणित स्ट्राईक इन कडे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. ओहो, आय थिंक काय घडलं बघूया. व्हाईट बॉल. लगातारचे 2 चेंडू स्वर टाकलेत. गोलंदाजाने सुद्धा हलकीशी स्माइल दिले. त्याला काहीतरी म्हणायचं होतं. इथे 2 धावा धावपळकर जमा होतात अक्षयचे. नक्कीच अनुज चांगली गोलंदाजी करतोय. अनुज बॉलिंग मार्क वरती आहे, कारण की आपल्या चंद्रपाड्यामध्ये देखील एक अनुज आहे, तो जास्तीत जास्त ब्लॅक कपडे घालतो, पण हा अनुज आहे. त्यांनी नाव सांगितलं नाही, परंतु अनुज, आणि अनुजला विकेट मिळालाय. क्या बात आहे. अनुजचा हा बॉल मिड ऑनला कॅच. विकेट डाऊन. थँक्यू. अनुज या गोलंदाजाला विकेट मिळाली, परंतु प्रेमानं त्याला ब्लॅकी म्हटलं जातं. त्या गोलंदाजाने इथं सफलता मिळवून दिली. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा पहिला धक्का. दहावा मेंबर नाही आहे, म्हणून नावं व्यवस्थित येत नाही, आणि जी नावं येत आहेत आणि चुकून जर कोणाला मनाला लागलं तर वाईट वाटून घेऊ नका, कारण की तुमचाच एक्स्ट्रा मेंबर नाही. लाईव्ह स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. तिथे देखील जर तुम्ही 8 ते 9 खेळाडू घेऊन याल तर नक्कीच कुठेतरी ही चर्चा मग वेगळी चर्चा म्हटली जाईल. म्हणून आपले प्लेयरला नेहमी जास्त घेऊन येत जा. जसं निधी स्पोर्ट कुठे खेळायला घेतलं तर खेळणारे 11-9 वेगळे आणि जोडीला त्याच्या डबल 18 ते 20 जण मॅच पाहायला असतात. असा सपोर्ट असणं गरजेचा असतो. जाऊया, चर्चा जारी राहील. गणेश आलाय मैदानाच्या आत. ओ, यावेळी वाईट बॉल. बॉलरचा गोलंदाजीचा स्टान्स पाहिल्यानंतर अंडरअप मध्ये धावता फास्टेस्ट बॉल टाकणारा हा गोलंदाज आहे, आणि त्यांनी आतापर्यंत 4 बॉल टाकलेत, त्यामध्ये एक फेअर डिलिव्हरी विकेट घेतला. एक ही धाव बॅटच्या मदतीने येताना दिसत नाही यावेळेला. मोठा फटका. वेगवान चेंडू होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय आणि आज झेल टिपतोय. विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का लागलाय प्रत्युत्तर देणाऱ्या विरार टीमला. भावेश दादा खुल्या मनाचा हेला येतो डेरिंग मार. थँक्यू. विकेट बघा, संदीप सर तेच गोष्टीचा उल्लेख केला की गोलंदाज एकतर वाईट बॉल टाकतो किंवा विकेट, म्हणजे डब्ल्यूच्या शोधामध्येच आहे तो. WD किंवा W. क्या बात आहे. WT किंवा W. अक्षयचे साटम नेहमीच चांगल्या या ठिकाणी समालोचन करत असतात, हसवण्याचं काम करत असतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. नवीन बॅटर आला अजय. हा फॅन आहे रोहित शर्माचा. जर्सी क्रमांक आहे 45. डाऊन द लेग. डावेश सोडून जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जातात 4. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करायचं आहे अक्षयजी. चार वाईट, 2 विकेट. हो, पुन्हा एकदा हा बॉल अप्रतिम होता. जो टर्न झाला ना ऑफ स्टंप वरून अगदी वाईड लाईनीच्या आतमध्ये, अप्रतिम बॉल.
3 अधिकृत चेंडू टाकलेत. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहेत. यावेळेला पुन्हा आता वाईट टाकलाय. 2 डब्ल्यू शोधलेत आणि WD जास्त शोधलेत या षटकामध्ये. आणि नक्कीच धमाल पिक्चर आठवेल त्याच्यामध्ये पूर्ण पिक्चर पाहिलं तर डब्ल्यू शोधण्यासाठी तो पिक्चर आहे. इथे या गोलंदाजाने भरपूर डब्ल्यू शोधले इनसाइड एज आणि त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये बॉल. 1 धाव येते, 6 धावा. आता मात्र गोलंदाज स्वतःला कमबॅक करून ते 2 विकेट घेतल्या ना, त्यामुळेच कॅप्टन कोणतीही प्रतिक्रिया दाखवत नाही. हेच जर एक्स्ट्रा धावा आणि चौकार षटकार असताना तर संघाची जे अडचण असते ना ती वेगळी असते. संदीप सर इथे वाईट पुन्हा एकदा डब्ल्यू शोधलाय. व्हाईट बॉलचा इशारा. जास्त शोधलेत या मॅच मध्ये ज्याने डब्ल्यू. मला वाटतं ह्या खेळाडूचं नाव आहे बबलू. आणि इथे बघा प्लेड ऑन बॅटची इनसाइड एज. त्यानंतर स्टँड वरती नेम साधलाय. म्हणून या गोलंदाजाला क्रिकेट ऐवजी डब्ल्यू मध्ये पाठवायला हवं होतं. जेवढे डब्ल्यू त्यांनी शोधलेत ना, या स्पर्धेतला सर्वाधिक डब्ल्यू शोधणारा खेळाडू या अनुजचं नाव घेतलं जाईल. विकेटचं पतन झालंय आणि त्यामुळेच डब्ल्यू तर शोधलेत. आतापर्यंत जर चेंडूंचा विचार केला तर हे षटक 5 चेंडूंचं झालेलं आहे. 1 चेंडू शेष आहे. एकंदरीत 11 चेंडू टाकलेत हे षटक पूर्ण करण्याकरता. धावसंख्या आपण बघितली तर धाबा आहेत. धाव फळकावर 7 धाबा. नवीन फलंदाज आले श्रीनाथ. इथे अचानकपणे आठवण झाली जावेगेल श्रीनाथचे, म्हणून गोलंदाचा उल्लेख झाला. श्रीनाथ आलाय. 24 नंबरची जर्सी त्याची. 54 धावसंख्येचे टार्गेट विरार संघाला पूर्ण करायचं. ऑन ड्राईव्ह फक्त ढकलून दिलं. मनगटाची मदत घेतली. स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला कळून काढलं. 1 धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल विरार टीमने आतापर्यंत बनवल्यात धाबा 8. 8 रन्स आफ्टर 1 ओव्हर. नक्कीच 1 ओव्हर नंतर 8. बघा भावेश पुणेकर यांनी तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. 5 ओव्हरचा मॅच. संघ भरपूर उशीर करतात आणि त्याचा फटका काय असेल संदीप सर, तर जेवढ्या मॅच पेंडिंग राहतील ना आजच्या दिवसातले, ते रविवारी सकाळी तुम्हाला यावं लागेल खेळण्याकरता. म्हणूनच याची दखल आपण घ्या की रोज आपण 2 संघ तर काढतोय, त्यामध्ये जर आणखीन उशीर झाला तर 2च्या जागी 4 संघ देखील आज निघू शकतात. म्हणून तुम्हाला जर रविवारी सकाळी यायचं नसेल ना तर आज शेड्यूल कंप्लीट करावं लागेल. त्यासाठी थोडं स्पीडअप करा गेम. अक्षय, वेळेआधी एकच संघ मला दिसला. चर्चा करेन मी. आता ऑन साइडला चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू पासून दूर होतात, त्यामुळेच झेल काय होणार नाही. 2 धावा मिळत आहेत. 3ऱ्या धावेची नोंद होईल आणि पाहता पाहता 3 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्येत 3 ने होतोय बदल. धावा लागल्या जात आहेत. 11 धावा. 11. जास्त लेझी एफर्ट मी म्हणेन. आरामात फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक बॉल वरती आला. जो बॉल ज्या हातामध्ये पकडला पाहिजे ना त्या हातामध्ये पकडण्याऐवजी त्याने दुसऱ्या हातात बॉल पकडला. तिथून बॉल फेकेपर्यंत 3 धावा घेतल्यात. म्हणजे इथे बॅटरचं कौतुक करेन. कव्हरला खेळायचं होतं. फिल्डर आहे इथे पहा. हातामध्ये बॉल राहिला तर अशा प्रकारे धावा येत राहतील. थोडंसं फंबलिंग झाला तर या प्रकारे 3री धाव घेतली जाईल. म्हणूनच या गोष्टी खूप मायने राखतात की किती वेळ तुम्ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॉल हातात ठेवता. त्याचं कारण आहे की खेळपट्टी जी आहे ती कमी यार्डची असते आणि म्हणूनच तिथे लगेच सिंगलला डबलला टिबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. आणि बुद्धिमत्ता आणि चपळता ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमची दिसायला पाहिजे. क्विक क्रिकेट पाहायला मिळतं हे अंडरआर्म क्रिकेट. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धाबा झालेल्या आहेत त्या 14 धाबा. टार्गेट आहे 54चं. अजूनही 40 धाबांची आवश्यकता विरार या टीमला या मॅचला जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. चेंडूला कळून काढतो. ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये स्वर्गीय जयेश घरत काडू कक्षाच्या दिशेने चेंडू वळत होता आणि इथे काय घडलंय. विकेटचं पतन होतंय. दोघांमध्ये सामंजस्यपणा नव्हता, त्यामुळेच परत जावं लागेल बॅटरला. विकेट डाऊन. गॉन. शरद पलग
करतील चर्चा नावाची आई खरोखर चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हात आई शिरावर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर चंद्रपाड्याचा Thank you. adventure- ओ दांडी गोल यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त बॅक टू बॅक विकेट एक रनआउट आणि त्यानंतर दांडी गोल आहे का तो हुकमाचा त्याचा लोकाय अंदाज हे चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची प्याल चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात थँक्यू सो मच. हे षटक तर धाबा देणारं ठरलं होतं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये धाबा आल्या होत्या आणि जसा एक बॅटर धावबाद झाला ना तसा लगातार विकेट डाऊन होत आलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही धाबा बघू शकतायत. आई बारुंडा माऊली संघ विरार टीमच्या त्या झाले 16 धाबा. 20 चेंडूंमध्ये पाहिजेत 38. 20 मध्ये 38. समीर घरत यांचं आगमन झालंय. एवन जोडीचे सर्व समीर घरत आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. समीर घरत आपण या आमच्या मुख्य मंचावरती. इथे टॉपिच लागलेलं होतं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा 18 रन्स. अजून बघितलं तर 36 धाबा पाहिजेत. 54चं टार्गेट होतं अक्षय. हा नक्कीच पाठलाग करण्याचा इरादा आहे. 18 धावा तर झाल्या. बॅलेन्सिंग मॅच पाहायला मिळते. एक्स्ट्रा धावा भरपूर येतात. वाईटचा सिग्नल या मॅच मध्ये अंपायरला जास्त कवायत करण्याचा मोका मिळाला आहे. क्या बात आहे. सराव करतायत ते सुद्धा. ओ आता लाईन बेटर होती तितकाच टर्न मिळाला. लेग ब्रेक चेंडू टाकलाय. बॅटरला केलं बीट. गोलंदाज होतो इथे फिट. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना विरार संघाची धावसंख्या आपण बघितली तर ती आहे 19 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि इक्वेशन सिच्युएशन बद्दल आपण चर्चा करूया अक्षय. दादा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान 18 बॉल आणि 35 ची गरज. इथून हा मॅच ऑन झालाय. मॅच खुललाय संदीप सर आणि आता मजा येईल या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल 35 ची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आलाय मिस्टर आय थिंक सेकंड ब्लॅकी. नवीन गोलंदाजी मार्गावर आले. नौशा. बघूया नौशाचा पहिला बॉल. बॉलिंग मार्क वरती नौशा. पहिला बॉल नौशा करता पहिलाच बॉल फार इम्पॉर्टंट होता आणि एकच धाव देतोय नौशा या पहिल्या बॉलवरती. एका धावेने धावपळक 20 धावा. स्कोर मूव्स ऑन 20. 20 धावा धावपळकर लागल्यात. जिंकण्याकरता अजूनही 34 धावांची आवश्यकता. वेगवान चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येचा कोटा या ठिकाणी जास्त होतोय. धावा येत आहेत. धावसंख्या वाढतोय. पुढचा बॉल चांगला पीक केला या चेंडूला ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकला जातोय. फायदा उचलला गेला बॅटरद्वारे आणि बघता बघता इथे 3 धावांची नोंद केली जाते नीरज किनी यांच्याद्वारे. 3 धाब्यांची मदत मिळाली. धावसंख्या वाढली आणि धाबा लागल्या जात आहेत 24. फिल्डरची बॉडी लँग्वेज पाहिली ना तर जास्त सराव नसेल कदाचित अशा वरचढ मैदानावरती. प्लेन मैदानावरती खेळला असावा म्हणून त्या प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट होते. मिड ऑफच्या दिशेने स्ट्रगलिंग राहिले. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. या 2 धावा आणि 2 धावेने धावपळक पुढे येते. 26 धावा. 54 धावसंख्येचे टार्गेट असताना धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. ओहो पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. वाईड लाईनच्या बाहेर. एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाते स्कोर बोर्डवर. 27 धाबा. जरी अंकित स्कोरर नसला ना तर नीरज केनी चांगली स्कोरिंग करतोय आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावपळक पुढे येईल. टीमची धावसंख्या 29. प्रश्न विचारलाय आता नौशाला की कशा प्रकारे गोलंदाजी करायची आणि नौशा आतापर्यंत गोलंदाजी करत असताना धावा खर्च करतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि डबल धावा देखील येत आहेत. 4 बॉल 29 धावा. 29 धावा बनल्यात. आता थोडस गेम प्लॅनिंग बदलावं लागेल. जे विकेट हवी आहे ते विकेट मिळवून द्यावी लागतील. 5 चेंडूंचा 4 चेंडू टाकून चाललेत आणि आता हा 5वा बॉल होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं
एकच धाव आणि एका बघूया काय घडलंय. खराब थ्रो, फायदा उचललाय, दुसरी धाव पळून पूर्ण केली. या दोन धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा, 31. 23 धावा पाहिजेत अक्षय. 23 धावा 13 बॉल मध्ये 31 धावा झाल्यात. नौशा महागडे षटक घेऊन या मॅच मध्ये षटक क्रमांक 3ऱ्यातला हा शेवटचा बॉल नौशाचा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह केलाय आणि जबरदस्त फटका. एक धाव कंप्लीट आणि एकच धावसंख्येवरती समाधान. टीमची धावसंख्या 32. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हा एक नंबर जगपाड्याचा ऍडव्हेंचर बॉय संघ हा एक नंबर जगपाड्याचा ऍडव्हेंचर बॉय संघ हा एक नंबर चला बॉलिंग मार्क वरती लगेच येते षटक क्रमांक 4 वरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 22 धावा. 11चा आस्किंग रिक्वायर रन रेट. संदीप सर, इथून मॅच कशा प्रकारे आपण पाहता? 12 बॉल आणि 22 ची मॅच. क्षमता तर आहे आणि अनेक वेळा ज्या अंडरआर्म क्रिकेटच्या मॅचेस होत आहेत विरार मनवेलपाडा विभागामध्ये, तिथे सुद्धा हा संघ चांगला बोलबाला दाखवतोय, चांगलं काम करत असतोय आणि तो अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. 12 चेंडूंमध्ये पाहिजेत 22 धाबा. 11ची अत्यावश्यक सरासरी आहे. मला असं वाटतं की धाबा होतील इथे. आणि मला असं वाटतं की धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. क्या बात आहे. बघूया आता काय होते. येणारे 12 बॉल 22 ची गरज. बॅटिंग करणारा संघ जिंकेल की बॉलिंग करणारा संघ? अरबा झालाय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला, लेग साइडला बॉलला वळवलं गेलंय आणि इथे एक धाव. येणारे 11 बॉल मध्ये 21 ची गरज. 11 मध्ये 21 पाहिजे. अशा वेळेला फक्त हलक्या हाताने बॅटरने खेळून काढला यष्टीने, म्हणजे आता गोलंदाज अरबाज पुन्हा तयार होता. खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू जातो ऑफ साइडला. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. विकेटचं पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे 33. पांड्या लवकर आऊट झालाय. खऱ्या अर्थाने जी गरज होती संघाला, नवीन बॅटर आलाय मिस्टर सौरभ. टीमच्या हिताकरता सौरभचं चालणं गरजेचं आहे. सिच्युएशन तीच होते संदीप सर की याच प्रकारे फर्स्ट इनिंग मध्ये देखील सिच्युएशन पाहिली होती. तिथे देखील 5 विकेट गेले होते आणि त्यानंतर धावा आल्या होत्या. तिथे जर पाहिलं ना तर 32 वरती 5 गडी बाद होते आणि इथे पाहिलं तर 33 वरती 6 गडी बाद आहे. विकेट 2 एक्स्ट्रा गमावले आणि धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. लेफ्टी बॅटर आलाय, लेफ्ट हँडेड. इथे मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. कॅच हवेत होता परंतु कॅच कॅरी झाला नाहीये. प्रयत्न प्रामाणिक होते. नौशा होता फिल्डर आणि नौशाने प्रयत्न चांगले केले. या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाताना दिसतंय आणि धावा यावेळेला झाल्यात त्या 35 धाबा. अजूनही 19 पाहिजेत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू ऑन साइडला, डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. स्कोअर लेग क्षेत्रामध्ये धावा मिळतील 2. धावसंख्या पोहोचली आता 37 वर. आव्हान जिवंत ठेवले या बॅटरने, म्हणजेच धाबा बनवू शकतात हे बॅटर. नक्कीच. आणि शेवटचं षटक देखील इंटरेस्टिंग असेल कारण की हर्षा हा गोलंदाज अजून बाकी आहे या संघामध्ये. म्हणजे नौशाची गोलंदाजी पाहिली, हर्षाची गोलंदाजी देखील आपण पाहणार आहोत. येणारे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये पाहिजे आहेत जिंकण्याकरता 17 म्हणजे खतरा. सध्या खतरा बॉलर बनेल, बॅटर बनेल की फिल्डर बनेल पाहूया. 8 बॉल 17चा मॅच. म्हणून अगोदर उल्लेख केला की शेवटच्या बॉल पर्यंत हा मॅच रंगू शकतो. इथे 2 विकेट घ्यायच्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाला. ओ यावेळी कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. ब्लाइंड स्ट्रोक होता आणि इथे मात्र सौरभ बेट होतोय डॉट बॉल. हा निर्धाव चेंडू नंतर दबाव वाढू शकतोय कारण 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 17 धाबा. 17 म्हणजेच खतरा. तो खतरा आलाय सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमवर. त्या खतऱ्यामधून बाहेर पडावं लागेल. चांगला एफर्ट पाहिला क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव मिळाली आणि पाहता पाहता सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. नौशा होते फिल्डर तिथे. चांगला थ्रो होतो त्यांचा परंतु यष्ट्यांवर चेंडू काय लागू शकला नाही.
4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विरार संघाची धावसंख्या झाली आहे ती 39. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत आता 15 धावा. 6 चेंडू 15ची गरज. म्हणून संदीप सर की हा मॅच आहे ना तो बरोबर बॅलन्स मॅच आहे. 6 बॉल 15 फर्स्ट इनिंग मध्ये देखील 6 बॉल मध्येच 15 आल्या जिथे विकेट देखील गेले होते आणि त्यानंतर या शेवटच्या ओव्हर मध्ये देखील 6-15 बॉलिंग मार्क वरती. मी म्हणालो होतो की हर्षाचा वापर केला जाईल आणि नक्कीच हर्षा आलाय बॉलिंग मार्क वरती. अगोदर नौशाला पाहिलं त्यानंतर आता हर्षाला पाहतोय. म्हणजे नौशा आणि हर्षाची जोडी आज या मॅच मध्ये इंटरेस्टिंग राहिलाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 15ची गरज. जबरदस्त मॅच, रोमहर्षक मॅच, रफ अँड टफ मॅच. 6-15 बॉलिंग मार्क वरती हर्षा रेडी होतोय. पहिला बॉल हर्षाचा. व्हाईट बॉलचा सिग्नल. थोडा हर्ष उल्हास करतोय बॅटिंग करणाऱ्या संघाकरता. व्हाईट बॉलने 6 बॉल मध्ये 14ची गरज. 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता. एका बाजूला नियंत्रण राखावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला कॉन्सन्ट्रेशन राखत चांगलं टायमिंग साध्य करून चांगले फटकेबाजी करावे लागेल विरार संघाला. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 14. आता टायमिंग साधलं जातं. 1 धाव मिळाली. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल होतोय. धाबा लागले जात आहेत. 41 41 54चं टार्गेट चेस करत असताना 41 धावा बनलेत. जुलूरने बॉल अडवलाय आणि त्याने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता म्हणून तो टर्निंग पॉइंट षटकार देखील आपण म्हणू शकतो. पाहूया पुढचा बॉल. ओ यावेळी व्हाईट बॉल टर्निंग पॉइंट ठरू शकतात. एक्स्ट्रा धावा डोकेदुखी ठरतील. एक्स्ट्रा धावा कुठेतरी खटकल्या जातील. धावसंख्या 1 पुढे 42 धावा. एकच अधिकृत चेंडू टाकला गेला. अजून धावसंख्या हवी आहे ती 12. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग होते. 1च धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धाब्याची मदत मिळाल्यानंतर धावसंख्या पोहोचली 43 वर 43 रन्स. अजूनही 11 धाब्यांची आवश्यकता. येणारे 4 बॉल 11ची गरज. शेवटची ओव्हर देखील आहे. 11 देखील पाहिजेत आणि 2 विकेट हातामध्ये आहे. इथे पाहिलं ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल आणि जबरदस्त हर्षाचा हा बॉल डॉट बॉल. संकट आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर आलं. एका बाजूला आपण आजच्या दिवसात बऱ्याच खेळाडूंचं नामकरण केलं. जसं आपण उल्लेख केला हौशा, नौशा आणि चांगला मॅच इथे बनतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 44 धाबा. आता अजूनही चेंडूंचा जरा विचार केला तर 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 10 धावा बॉल मध्ये. आणि निधी स्पोर्टचा असा मॅच पाहिला होता. तिथे भावेश पुणेकर होते, थोडे कमी पडले होते पण तो इथे धावा होऊ शकतात आणि अशा प्रकारे वाईड आले ना तर मॅच टाईड होईल. इथे खराब 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 गोलंदाजी. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये पाहिजेत 9 धावा. प्रत्येक बॉल वरती 3ची खून करावी लागेल. दबाव दोन्हीकडे सारखाच दिसतोय. गोलंदाजावर दबाव आहे, फलंदाजावर दबाव आहे आणि या दबावामधून जो काही अभाव आहे तो अभाव इथे पूर्ण करावा लागेल. डाऊन द लेग. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ह्या गोलंदाजाचा हा जवळजवळ या इनिंग मधला हा 14वा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे सरकली. 46 धावा 3 बॉल 8. मॅच मध्ये आता जबरदस्त ट्विस्ट, रोमहर्षकपणा. इथून आता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडासा ऍडव्हान्टेज आलाय. 3-8 लावायचे वाट. गोलंदाज हर्ष आहे बॉलिंग मार्क वरती. 3 बॉल मध्ये 8. प्रेशर आहे दोघांवरती. जबरदस्त मॅच. व्हाईट बॉल कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला क्वेश्चन मार्क निर्माण केलाय. 3-8 इंटरेस्टिंग मॅच, जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा वाईट वाईट अँड वाईट. फार वाईट घडलंय संदीप सरेच म्हणावं लागेल. वातावरण टाईट. कारण आताची स्थिती जर आपण बघितली तर 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाबांची आवश्यकता. पुन्हा आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करा आणि लगेचच आपले क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर पाठवून द्या. धावसंख्या धावफळकावर पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली आहे 47 वर. आता 3 चेंडूंमध्ये पाहिजेत 7. 3 मध्ये 7. ओ दांडी गोल. त्रिपाव उद्ध्वस्त केलेत.
एखाद्या खेळाडूचं कान मंत्र मिळालं, मार्गदर्शन मिळालं तर हे सर्व काही शक्य आहे आणि हे मार्गदर्शन मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. विकेट डाऊन, गॉन. चंद्रपडा गाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव, पालघर जिल्ह्यामध्ये गाजतय नाव. येणारे 2 बॉल मध्ये 7 धावा आणि शेवटचा विकेट. एकतर मोठा फटका खेळायचा आहे आणि कॅच देखील द्यायचा नाही आहे. या अनुषंगाने बॅटिंग करणारा संघ विचार करतो आणि एका साईडला एक्स्ट्रा धावा खटकल्या जात होतात, परंतु विकेट पाहिजे होता तो विकेट मिळालाय. अगोदर काय घडलंय याला महत्व नाही, आता काय करता येईल ना या गोष्टीला महत्व आहे. येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये हम 7-7 है ही भूमिका अदा करावी लागेल. 2 बॉल 7 संकेत आलाय जर्सी नंबर 02. बघूया हिरो बनेल का. 2 बॉल 7 ची गरज. पुढचा बॉल हो यावेळी पायावरती बॉल. डॉट बॉल म्हणजे येणारे 1 बॉल 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत म्हणजे 7 धावा कंपल्सरी करावे लागतील. अजूनही संधी हुकली नाही, अजूनही हा मॅच बनू शकतोय. नवीन बॅटर संकेत गेलाय. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 7 धाब्याची आवश्यकता. पाहूया काय चाललं बॅटरच्या मनामध्ये आणि काय दृष्टिकोन असेल तो गोलंदाजाचा. 1 मध्ये पाहिजे 7. पायावर चेंडू आदळतोय आणि अशा रीतीने पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपण बघतोय. आई मरुंडा माऊली संघ विरार, कॉंग्रॅच्युलेशन. पॉवर 11 मीरा रोड, वेल प्लेड. समाज सेवा करतय दादा एकजुटीनं राहुनी, समाज सेवा करतय दादा एकजुटीनं राहुनी. चला फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. मानातोब्याची चर्चा